नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो. सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांची चांदी होणार आहे हे माल कशी जाणूया माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही व्हिडिओ माध्यम आपले मित्र व शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, नवीन वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 30 ते 34% पर्यंत वाढणार आहे. या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की दिनांक 3/11/2025 रोजी स्थापन करण्यात आलेली नवीन वेतन आयोग समिती मार्फत अहवाल तयार करून लवकरच केंद्र सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे. याकरता 18 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. म्हणजे जून 2027 पर्यंत सदर समिती आपला अहवाल केंद्र सरकारकडे सादर करेल. यामध्ये समिती विविध मुद्द्यांवर आपल्या शिफारसी सादर करणार आहेत. प्राप्त माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 30 ते 34% पर्यंत वाढ होईल. याशिवाय निवृत्ती वेतनामध्ये देखील 34% पर्यंत पेन्शन वाढण्याची शक्यता आहे. सध्या पिटमॅन फॅक्टर निश्चितीवर भर दिली जात आहे, कारण पिटमॅन फॅक्टर शिवाय पुढील वेतन निश्चिती शक्य नाही. यामुळे 7व्या वेतन आयोगाप्रमाणेच 8वा वेतन आयोग 2.57 पट पिटमॅन फॅक्टरवर निश्चित केला जाण्याची मोठी दाट शक्यता आहे. पिटमॅन फॅक्टर निश्चितीवरच मूळ वेतन निष्पत्ती केली जाते, तर त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना देय होणारे भत्ते निश्चित केले जाईल. याचा थेट लाभ सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना होणार आहे. थकबाकीही मिळणार. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोग दिनांक 1/1/2026 पासून उदय असल्याने सदर कालावधीपासून थकबाकीची रक्कम अनुदेय राहील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. धन्यवाद.